एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 एक्स प्लस 1 होल स्क्वेअरचा फॉर्म्युला एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 आणि एक्स मायनस 1 होल स्क्वेअरचा एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1. ठीक आहे, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 कुठे दिसलं किंवा असं काही आणता आलं किंवा एक्स स्क्वेअर प्लस 1 कुठे असेल तर त्याच्यामध्ये काय ॲड करायचं 2x, जेणेकरून हा परफेक्ट स्क्वेअर होईल कोणाचा एक्स प्लस 1 होल स्क्वेअरचा. परत एकदा सांगतो, एक्स स्क्वेअर 2x आणि 1 यापैकी कुठल्याही दोन टर्म दिसल्या तर तिसरी टर्म ॲड केली तर आपल्याला हा परफेक्ट स्क्वेअर मिळतो आहे. मग हे थोडंसं काय म्हणतो आपण ऑब्झर्वेशन पाहिजे. एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 यापैकी कोणत्याही दोन टर्म दिसल्या तर एक टर्म ॲड करू शकतो जेणेकरून परफेक्ट स्क्वेअर येईल, किंवा एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 हा परफेक्ट स्क्वेअर आहे कुणाचा एक्स मायनस 1 होल स्क्वेअरचा. ह्याच्यामध्ये कोणत्याही तीन टर्मपैकी दोन टर्म असतील तर एक टर्म ॲड करू शकतो किंवा सबट्रॅक्ट करू शकतो जेणेकरून परफेक्ट स्क्वेअर येईल. इथे काय दिसतंय तुम्हाला? मला हा परफेक्ट स्क्वेअर करायचा आहे, कसं करता येईल? कुणाला 2 ने मल्टिप्लाय करायचं? बघा मी काय सांगितलं इथे, कोणतीही टर्म ॲड किंवा सबट्रॅक्ट करायची बोललो मी, मल्टिप्लाय डिवाइड करायचं बोललो नाही. डिनॉमिनेटर फक्त एकट्याचा डिनॉमिनेटर घेऊन आपल्याला काहीही करू शकत नाही. इथे 2 ने मल्टिप्लाय डिवाइड केलं ठीक आहे येईल, पण डिवाइड केलेले 2 सगळ्यांना डिवाइड आहेत का? मग हा परफेक्ट स्क्वेअर होईल का? नाही होणार, कारण डिवायडेड बाय 2 नसेल, फक्त याला मिडल टर्मला डिवाइड बाय 2 असते, त्यामुळे ते चालणार नाही. दुसरं काय बरोबर होतं 2x स्क्वेअर. बघा लक्ष द्या, एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 हा होल स्क्वेअर आहे कोणाचा एक्स प्लस 1 होल स्क्वेअरचा. तसा एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर कशाच्या बदल्यात लिहू शकतो आपण? एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. परत एकदा, एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे एक्स रेज टू 4 प्लस 2x स्क्वेअर प्लस 1 हे असं काहीतरी असेल. एक्स रेज टू 4 म्हणजे एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर, फर्स्ट टर्म काय एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 असं असेल तर एक्स स्क्वेअर प्लस 1 होल स्क्वेअर लिहिता येईल. मग कसं करायचं? याला मला हेच बनवायचं आहे, काय करता येईल? अरे एक्स स्क्वेअरला मी दोन पद्धतीनं 2x स्क्वेअर करू शकतो. कसं? तर एक तर मल्टिप्लाय बाय 2 आणि डिवाइड बाय 2 करून, किंवा प्लस एक्स स्क्वेअर आणि मायनस एक्स स्क्वेअर करून पण करू शकतो. की हे किती झाले 2x स्क्वेअर ना, बरोबर आहे का? या एक्स स्क्वेअरसाठी मी एक्स रेज टू 4 प्लस एक्स स्क्वेअरसाठी मी ह्याच्यामध्ये अजून एक एक्स स्क्वेअर ॲड केला. किती येणार आहे 2x स्क्वेअर प्लस 1. मला पाहिजे तो रिझल्ट मिळाला ज्याच्या बदल्यात मी हे लिहू शकतो. आणि मग किती एक्स स्क्वेअर ॲड केले तेवढे मी एक्स स्क्वेअर सबट्रॅक्ट केले. आता हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे? आपण बघितल्याप्रमाणे एक्स स्क्वेअर प्लस 1 होल स्क्वेअर मायनस काय आहे एक्स स्क्वेअर म्हणजे एक्सचा स्क्वेअर म्हणूया. आता परत एकदा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्रमाणे फॅक्टर काय पडतील? पहिला फॅक्टर असेल एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस एक्स असेल, दुसरा फॅक्टर काय असेल एक्स स्क्वेअर प्लस 1, किंवा पहिला फॅक्टर प्लस लिहूया दुसरा मायनस लिहूया. आणि हे व्यवस्थित डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहायचं असेल तर फर्स्ट टर्म येईल एक्स स्क्वेअर, सेकंड टर्म येईल प्लस एक्स आणि प्लस 1, आणि इथे पण तसंच एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1 लिहून घ्या. कळालं का? बघा हे थोडं लक्षात ठेवा. त्यासाठी तुम्हाला हा परफेक्ट स्क्वेअर माहीत असलं पाहिजे. एक्स स्क्वेअर प्लस 2 एक्स स्क्वेअर प्लस 1 हा एक्स स्क्वेअर प्लस 1चा होल स्क्वेअर आहे. हे कुठेतरी बाजूला लिहून घेत जा नोटबुकमध्ये त्या आयडेंटिटीज.
सांगा नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय करायचं. प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर बरोबर. x⁴ आहे तसं प्लस मी या 5x² मध्ये एक x² ॲड करतो म्हणजे 6x² प्लस 9 मायनस x². एक x² ॲड केला सबट्रॅक्ट केला का तर इथे हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे. व्यवस्थित लिहितो तुम्हाला समजण्यासाठी. हा कोणाचा स्क्वेअर आहे x² चा स्क्वेअर आहे प्लस 6 म्हणजे काय 2 मल्टिप्लाय बाय 3 इंटू x² म्हणजेच 2ab प्लस हा 9 कोणाचा स्क्वेअर आहे 3 चा स्क्वेअर आहे. हे सगळं एकाच वेळेस डोक्यात आलं पाहिजे आणि इथे होल स्क्वेअर आहे बाजूला. आणि मग हा परफेक्ट स्क्वेअर कोणाचा तर x² प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस x² आणि मग याचे फॅक्टर्स a मायनस a² मायनस b² प्रमाणे काय पडतील x² प्लस 3 प्लस x फर्स्ट फॅक्टर आणि x² प्लस 3 मायनस एक्स म्हणजेच डिसेंडिंग ऑर्डर व्यवस्थित अरेंज केली तर x² प्लस एक्स प्लस 3 फर्स्ट फॅक्टर सेकंड x² मायनस एक्स प्लस 3 बघा झालं का. नेक्स्ट क्वेश्चन थोडंसं वेगळ्या फॉर्ममध्ये. प्रत्येक 2-3 क्वेश्चनला आपलं फॉर्मॅट बदलतोय. x⁴ प्लस 4. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या x⁴ प्लस 4. त्याच्या अगोदर हे सॉल्व केलं तर बरं पडेल. x⁴ प्लस 4x² प्लस 3 नाही नंतरच घेऊ. x⁴ प्लस 4x² प्लस 3 हे लक्षात येते का बघा. 6x² असेल तर ही 2ab वाली टर्म कधी होईल 2 इंटू 3 इंटू x² म्हणजे थर्ड टर्म कुणाचा स्क्वेअर पाहिजे 3 चा स्क्वेअर 9 पाहिजे आणि तो आहे ऑलरेडी. हे लक्षात आलं पाहिजे. समजा इथे 9 च्या ऐवजी 4 असतं x⁴ किंवा आपण थोडंसं काय करूया प्रॅक्टिसच करूया मिडल टर्मचा. बघा लक्षात आहे x² प्लस 3 असेल तर मिडल टर्म काय पाहिजे सॉरी 3 नाही सॉरी काय पाहिजे 9 आहे. थर्ड टर्म 9 आहे. फर्स्ट टर्म x² आहे थर्ड टर्म 9 आहे. मिडल टर्म काय पाहिजे 6x पाहिजे आणि हा कोणाचा होल स्क्वेअर आहे तसंच इथे x² आहे आणि इथे प्लस 4 आहे. मिडल टर्म काय पाहिजे 4x पाहिजे. हा कोणाचा स्क्वेअर आहे आणि इथे x² आहे प्लस 1 आहे. मिडल टर्म काय पाहिजे 2x कशाचा स्क्वेअर आहे x प्लस 1 चा होल स्क्वेअर आहे. ठीक आहे. इथे x² आहे प्लस 25 आहे. मिडल टर्म काय पाहिजे
10x ना, x प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर. हे जसं समजतंय तसं इथे कोणती टर्म पाहिजे? हे एक्स स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. एक्स प्लस समथिंग येणार. याच्याऐवजी हे एक्झाम्पल आहेत एक्स रेस टू 4च्या फॉर्ममध्ये. म्हणजेच इथे एक्स आहे, याच्याऐवजी इथे एक्स स्क्वेअर आहे. हा एक्स रेस टू 4 म्हणजे एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर आहे. हे कळालं असेल तर इथे लगेच लक्षात येते मिडल टर्म 6x स्क्वेअर आली पाहिजे तर परफेक्ट स्क्वेअर होतोय. तसं इथे काय पाहिजे? 4x स्क्वेअर पाहिजे प्लस 4 मायनस किती ऍड केले, सबट्रॅक्ट करायचे 4x स्क्वेअर. आता हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे? हे काय इथे एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 म्हणजेच इथे एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे? 2xचा ब्रॅकेट स्क्वेअर. आणि मग फॅक्टर्स कसे येतील? फर्स्ट फॅक्टर येईल एक्स स्क्वेअर प्लस 2 मायनस 2x आणि सेकंड फॅक्टर येईल एक्स स्क्वेअर प्लस 2 प्लस 2x. म्हणजेच फायनल आन्सर येईल एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 2 आणि सेकंड फॅक्टर येईल एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 2. ठीक आहे, असंच लगेच बघूया. सांगा इथे काय पाहिजे? कशाचा परफेक्ट स्क्वेअर होऊ शकतो? तुम्हाला सुरुवात आपण केली होती 3 टर्म असतील तर परफेक्ट स्क्वेअर आला पाहिजे. मग 3 टर्म मधल्या कुठल्या 2 टर्म तुम्हाला यातल्या दिसत आहेत तिथे, आणि तिसरी टर्म कशी ऍडजस्ट करता येईल? सांगा लवकर. परत सांगा किती ऍड करायचे? 4x क्यूब. एक्स क्यूब कुठून आलं होतं यामध्ये? x रेस टू 4x स्क्वेअरचा स्क्वेअर आणि 4x स्क्वेअर तो 2xचा स्क्वेअर. आणि एक्स क्यूब कशाला? 2 into x स्क्वेअर into. अरे बापरे, अरे 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 नको तसलं काहीतरी करते. हां, अरे थर्ड टर्म आपण कॉन्स्टंटच घेतो. अजून एकही एक्झाम्पल बघितलं नाही ज्याच्यामध्ये थर्ड टर्म एक्सची टर्म असेल. का होती? नव्हते. बघा लक्ष द्या. अजून कोणाचं डोकं चालतंय? रणवीर सांगा पटकन. काय करूया? एक काम करूया. तुम्हाला बोलता येत नाही ना, माईक चालू करा आणि तुमचं नाव सांगा. तुमचं नाव, शाळेचं नाव सांगा आणि तुम्हाला अजून काय सांगताय? तुमचं गाव सांगा. तू नाही, तू विचार कर. तू सुरुवातीला चुकाय नाही पाहिजे होती प्रीती. तू पहिल्यांदा चुकणं चुकीचं आहे माझ्या दृष्टीनं. आता तू बरोबर सांगशील पण त्याला काय अर्थ नाही, आणि बाकीचे बोलत नाहीत म्हणून चुकतायत. बाकीचे ते बरोबर आले असते सगळे. हां, सुरुवात कोणापासून करायची? नाव, शाळेचं नाव आणि गाव. तुम्हाला बोलता येतं का बघायचं? सांगा पटकन आणि व्यवस्थित सांगा. उगाच झोप आल्यासारखं नको. रेकॉर्ड होतोय आवाज तुमचा. तबसुम सारखी मोबाईलमध्ये खाली बघत असते. सांगा, तबसुम पासून स्टार्ट करूया. तुला काहीच माहित नाही का? अरे नाव, शाळेचं नाव आणि गाव हे कशाला कोणाचं माहित पाहिजे? आपलंच माहित पाहिजे. हां, राशी सांगेल. राशी सुरुवात करते. माझं नाव राशी रेखांत भोसले. मी लोणंदमध्ये राहते. माझ्या शाळेचं नाव तिकडे. सांगितलं ते अर्ध्यातच माईक बंद झाला असेल आपोआप. हा, पुढे. हां, परत सांगा. काय राहिलं का? माझ्या शाळेचं नाव डिव्हिटी स्कूल लोणंद.
शाबास. हां पुढे पटपट सांगा, वेळ नाही. कोणी पटकन. हां रणवीर. My name is Ranveer Dilip Dhumana. I am studying in Mount Carmel Convent School and I am from Seoul. हां रुद्राक्ष. My name is Rudraksh Somnath Pawar. My school name is Yashwantrao Chavan Vidyalaya, Pimpodi Budruk. I am from Pimpodi Budruk. अपूर्व. My name is Apurva Malshunte. I study in Mount Carmel Convent School, Lonar. I live in Watra Station. अरे तुला काल सांगितलं होतं लिंक पाठवतो, यूट्यूब क्रिएशन केलेलं चॅनल, तू पाठवली नाही. मला वाटलं लगेच पाठवशील. अरे लोक आपलं लाईफ, माझं लाईफ, मी दुसऱ्यांचं लाईफ बघण्यामध्ये असं घालवतो. स्टेटस असेल, काय असेल, यूट्यूब असेल, म्हणजे स्वतःसाठी काय जगतच नाहीत. खूप कमी लोक करतात, स्वतःच्या लाईफसाठी वेळ देतात विचार करण्यासाठी. आणि त्यात तू स्वतःचा चॅनल क्रिएट केलं आहे, स्वतःसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो आहे. ॲटलिस्ट स्वतःची ओळख म्हणून लोगो तर बनवला. खूप चांगली गोष्ट आहे ते, हरकत नाही, ते केलं पाहिजे. नाहीतर मग काही जणांचं क्लास समोर चाललेला असतो, खाली मोबाईल चाललेला असतो, काय बघत असतात त्यांना पण माहीत नाही. 1 तासानंतर कळत पण नाही काय बघितलं आहे, लक्षात पण राहत नाही. त्यामुळं हरकत नाही, पाठवायला हरकत नाही. हां पुढे सानिका. माझं नाव सानिका बाबूराव वैद्य. गाव सांगली. शाळेचं नाव पटवर्धन हायस्कूल सांगली. नेक्स्ट आदिती. Myself Aditya Shukanta Pawar. I study in Mount Carmel Convent School. I live in Watra Station. नेक्स्ट प्रीती. काय सांगू सर? काय सांगायचंय हे सांग. या एक्झाम्पलमध्ये आणि या एक्झाम्पलमध्ये काय फरक होता, तुम्हाला का दिसलं नाही की एक्स स्क्वेअर एक्स +1 फक्त करायचंय आणि x² प्लस हे दिसायला एवढा वेळ का लागला की इथेच आहे ना रे, x⁴ प्लस x² प्लस 4, इथे x⁴ प्लस 4x². हे काय 4x² आहे की ते प्लस, इथे दिसत नाही का बाबा, 2 टर्म आहेत बाबा, याच्यामध्ये 4 पाहिजे, +1 केला, -1 केला, संपला ना विषय. x⁴ प्लस 4x² प्लस 4 -1 हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे, बघितलं नाही ते. x² प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर -1 म्हणजे कोणाचा स्क्वेअर, 1 स्क्वेअर. आणि मग फॅक्टर्स काय पडतील, पहिला फॅक्टर असेल x² प्लस 2 -1, दुसरा असेल x² प्लस 2 प्लस 1, म्हणजेच फायनल आन्सर काय असेल, x² प्लस 2 -1 किती, +1, आणि x² प्लस 3 एवढंच आहे. लिहून घ्या. सर ते +1 -1 का केलं? म्हणजे कळलं नाही मला. हां प्रश्न काय कळला नाही मला. सर एक्झाम्पल x⁴ प्लस 4x² प्लस 3 एवढंच होता ना. हां हे बघ, x² प्लस 4x प्लस 4 हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे, हां तुझ्याकडे समजा x² प्लस 4x आहे, तर त्याच्यामध्ये 4 ॲड करणार का, तर मला स्क्वेअर करायचा आहे. 4 ॲड केला, सबट्रॅक्ट केला, कोणाचा परफेक्ट स्क्वेअर झाला, तो x + 2 होल स्क्वेअर झाला. तसं इथे x² प्लस 4x² प्लस 3 दिलेलं आहे, हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे का, तर नाही आहे. पण त्याच्यामध्ये +1 केल्यामुळे इथे 4 आला. आता हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे सांग. नाही, हे x + 2 ब्रॅकेट स्क्वेअर होता, पण इथे जर x² हे बघ, इथे x आहे, इथे x आहे, म्हणून x + 2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे. पण इथे एक्सच्या ऐवजी जर x² असता तर असं आलं असतं, x² स्क्वेअर प्लस 4x² प्लस 4 हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे,
बरोबर एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर काय असतो एक्स रेज टू 4 प्लस 4x स्क्वेअर प्लस 4 हा कोणाचा परफेक्ट आहे तर एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. हे येण्यासाठी एक्स स्क्वेअर प्लस 4x स्क्वेअरमध्ये प्लस 4 असतील तर एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर लिहिता येण्यासाठी आपण एक्स स्क्वेअर प्लस 4x स्क्वेअर प्लस 4 आणण्यासाठी 3 मध्ये प्लस 1 केलं मायनस 1 केलं आणि हा परफेक्ट स्क्वेअर झाला. आणि इथे मायनस टर्म असल्यामुळे आपल्याला तो पण कुणाचा तरी स्क्वेअर आहे 1 म्हणजे 1चा स्क्वेअर असणार आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचे फॅक्टर्स आपल्याला माहिती आहेत ए मायनस बी ए प्लस बी मिळतात. फॅक्टराईज करायला सांगितलंय म्हणून केलं. कळलं का? नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. लिहिलं का बघा सगळ्यांनी? फॅक्टराइज अ क्वाड्रेटिक पॉलिनोमियल बाय स्प्लिटिंग द मिडल टर्म, जे काल लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं. फॅक्टराइज पॉलिनोमियल बाय स्प्लिटिंग द मिडल टर्म. बघा यातलं हे असं काहीतरी पाहिलं होतं. ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी क्वाड्रेटिक पॉलिनोमियल. फॅक्टराइज द क्वाड्रेटिक इक्वेशन. इथे लिहा फॅक्टराइज द क्वाड्रेटिक पॉलिनोमियल. क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेलं आहे असं आणि मग मिडल टर्म स्प्लिट करायची आहे. काय पाहिलं होतं आठवत आहे? एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट ए आणि कॉन्स्टंट टर्म सी ए सी हा प्रोडक्ट आला पाहिजे. असे दोन नंबर शोधायचे ज्यांचा प्रोडक्ट ए सी आला पाहिजे आणि त्यांची ॲडिशन सबट्रॅक्शन बी आली पाहिजे. त्यामधलं पहिलं एक्झाम्पल घेऊया. एक्स स्क्वेअर प्लस 3√3x प्लस 6. आता हे रूट असेल की थोडा त्रास होतो पण कधीपर्यंत? सवय लागेपर्यंत. आपल्याला एकदा लक्षात आलं √3चं काय करायचं आहे √2चं काय करायचं आहे की असे एक्झाम्पल आल्यानंतर जास्त अवघड वाटत नाहीत. हां बघा हे थोडंसं रूटचं एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं असतं ते समजून घेऊया. म्हणजे तुम्हाला नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे ते पण पटकन सॉल्व करता येईल. क्वाड्रेटिकचं फॅक्टरायझेशन सगळ्यांनाच येतं, अवघड नाही आहे अजिबात. पण हा पार्ट जो आहे तो नको वाटणार आहे. म्हणजेच असं क्वाड्रेटिक इक्वेशन दिलं असेल एक्स स्क्वेअर प्लस 3√3x मायनस 13 असं क्वाड्रेटिक इक्वेशन दिलं असेल तर मात्र प्रॉब्लेम येतो. आणि त्याच्यामध्ये पण एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट जर 1 असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू 1 असेल तर प्रोडक्ट फक्त सी आलं पाहिजे. ए सी हा प्रोडक्ट आलं पाहिजे. ॲडिशन सबट्रॅक्शन बी आले पाहिजे. सांगा सुरुवात
इथून करूया. प्रोडक्ट किती आला पाहिजे? ए ची व्हॅल्यू किती येते? ए ची व्हॅल्यू आहे 1 इंटू सी ची व्हॅल्यू किती आहे? 6. म्हणजेच प्रोडक्ट किती आला पाहिजे? 6 आला पाहिजे. आता लक्ष द्या, ॲडिशन सबट्रॅक्शन किती आली पाहिजे? 3√3. जर ॲडिशन 3 किंवा सबट्रॅक्शन 3√3 रूटमध्ये पाहिजे तर महत्त्वाचं दोन्ही टर्म √3 मध्येच पाहिजेत, कारण त्याशिवाय लाईक टर्म्स असतात या, त्याशिवाय ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन होत नाही. म्हणजे एवढं क्लिअर झालं आपल्याला. इथे पण √3 पाहिजे, इथे पण √3 पाहिजे. यांचा गुणाकार किती येतो? प्रोडक्ट किती येतो? √3 इंटू √3 3 येतो. आपल्याला प्रोडक्ट काय पाहिजे? 6 पाहिजे. म्हणजे यांच्या प्रोडक्टला अजून कोणी मल्टिप्लाय करायचं म्हणजे 6 येईल 2ने. मग 2√3 आणि √3 मल्टिप्लाय करा. 2√3 नी √3ला मल्टिप्लाय केल्यावर काय येणार? 2 इंटू √3 इंटू √3 √3 इंटू √3 3 इंटू 2 6 आले, बरोबर आहे. आणि ॲडिशन सबट्रॅक्शन बघूया. 2√3 प्लस 1√3 किती येणार आहे? 3√3. म्हणजेच यांची ॲडिशन येते. म्हणजेच आपण केलेल्या दोन टर्म्स बरोबर आहेत. त्यापुढे बघा, लक्ष द्या, इथे पण ए ची व्हॅल्यू x2चा कोएफिशियंट 1 आहे, मल्टिप्लाय बाय सी ची व्हॅल्यू आहे -30. म्हणजेच यांचा प्रोडक्ट किती येणार? -30. असे दोन टर्म कोणते? ज्यांचा प्रोडक्ट -30 येणार. ॲडिशन सबट्रॅक्शन परत 3√3 येणार. याचा अर्थ असा की दोन्हीकडे √3 पाहिजे, त्याशिवाय त्यांचे ॲडिशन सबट्रॅक्शन करताच येणार नाही. आणि √3 नी √3ला मल्टिप्लाय केल्यावर प्रोडक्ट येतो 3 आणि पाहिजे 3√3 गुणाकार किती पाहिजे? प्रोडक्ट पाहिजे -30. आता 3ला कशाने मल्टिप्लाय करायचं म्हणजे 30 येणार. म्हणजे 10√3 प्लस 1√3 चालेल का? 10 प्लस 1 म्हणजे 3√3 येतं का 10 - 1 चालेल? तर नाही चालणार. आता 10चे परत फॅक्टर काय येतात? 30चे परत फॅक्टर काय येतात? 5 6 30 का 10 3 का 5 6 का अजून काय राहतंय? अरे काय राहतंय? हां, 10चे फॅक्टर्स 5 आणि -2. नाही ना, मग 5 आणि -2 चालेल. अरे प्रोडक्ट 30 पाहिजे की 5 2 काय ॲडिशन 3 पाहिजे, प्रोडक्ट 30 पाहिजे. हां सॉरी 10 बरोबर आहे की. √3 इंटू √3 किती? 3 आहे. 3ला कशाने मल्टिप्लाय करायचं म्हणजे 30 येणार 10नी. म्हणजे 5 2 किती? 10 इंटू √3 इंटू √3 म्हणजे 10 इंटू 3 किती? 30 हे आलं. आणि मग +5 मायनस बरोबर आहे का? प्रोडक्ट निगेटिव्ह पाहिजे, म्हणजेच अपोजिट साईन पाहिजे. मिडल टर्मचं साईन नेहमी बिगर नंबरला द्यायचं आणि मग अपोजिट साईन पाहिजे म्हणजे प्लस मायनस बरोबर आहे. आणि नंतर करून बघायचं, मल्टिप्लिकेशन -30 येतं एवढं क्लिअर आहे. आणि ॲडिशन किती येईल तर +5 - 2 किती? प्लस. आणि मग याचे फॅक्टर्स पडतील. सॉल्व करूया, इथून स्टार्ट करूया. बघा, मिडल टर्म स्प्लिट करायचे म्हणजे पहिली टर्म आणि शेवटची टर्म आहे तशी द्यायची. +6 फर्स्ट आणि लास्ट टर्म आहे तशी. फक्त 3√3 लिहिणार नाही. काय लिहिणार तुम्ही? +2√3 + 1√3 म्हणजेच +2√3x + 1√3x आणि मग +6 लास्ट टर्म आहे तशी. फर्स्ट 2 टर्म्समधून कॉमन काय येईल? x. आतमध्ये काय राहील? x + 2√3. आणि मग इथे काय कॉमन घ्यायचं म्हणजे आतमध्ये x + 2√3 राहील. तर या दोन्हीमधून काय कॉमन घ्यायचं तर √3 कॉमन घ्यायचे. बघा करून, बरोबर आहे का? √3 बाहेर येतील आणि √3 नी 2√3ला मल्टिप्लाय केल्यावर 6 येतं, हे माहीत आहे आपल्याला. आणि असंही इथे फॅक्टर्स आलेला आहे आतमध्ये, तर इथे पण तोच आला पाहिजे. आणि मग दोन्हीमधून कोणता फॅक्टर कॉमन घेतला तर x + 2√3 आणि आतमध्ये काय राहणार तर x + √3. हे जसं फॅक्टराईज केलं तसं हे पण पटकन येईल तुम्हाला. x² पहिली टर्म आणि -30 आहे तसं. आणि मिडल टर्म कशा स्प्लिट करायच्या तर +5√3x - 2√3x आणि -30 आहे तसं. आता पहिल्या दोन टर्ममधून काय कॉमन येईल? x.
आतमध्ये काय राहील x प्लस 5√3 आणि याच्यामधून काय कॉमन येईल जेणेकरून आतमध्ये x प्लस 5√3 राहील. हाच सेम फॅक्टर इथं राहिला पाहिजे. तर दोन्हीमधून काय कॉमन येईल -2√3 कॉमन येईल. बघा मल्टिप्लाय करून हेच येणार आहे. आणि मग दोन्हीमधून कोणता फॅक्टर कॉमन घेतला तर x प्लस 5√3 आणि सेकंड फॅक्टर काय राहील x मायनस 2√3. बघा क्वाड्रेटिक इक्वेशन फॅक्टराइज कसं करायचं त्यातलं अवघड एक्झाम्पल घेतले आपण आता, कारण इथे जर √3च्या टर्म नसत्या तर तुम्हाला इझिली समजलं असतं. आणि हे फॅक्टराइज करणं सगळ्यात इझी का होतं, कसं होतं तर क्वाड्रेटिक इक्वेशन आल्यामुळे. क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेलं आहे त्यामुळे आपल्याला फॅक्टरायझेशन करणं जास्त सोपं पडतं या मेथडनी, बाय स्प्लिटिंग द मिडल टर्म. झालं सगळ्यांचं? दोन्ही सुद्धा लिहून झालंय का? बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये थोडंसं आपल्याला चांगला विचार करायला लागेल. करू शकताय का बघा. एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस 4x, एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 1 सेकंड ब्रॅकेट आणि -20 सांगा काय करता येईल. आतापर्यंतचे जेवढे एक्झाम्पल घेतले त्यातलं सगळ्यात अवघड एक्झाम्पल आहे हे. ॲक्च्युली अवघड म्हणजे काय, होईपर्यंत एकदा सॉल्व केलं आपण की सोपं होणार आहे.
पण आत्ता त्याच्या अगोदर तुम्हाला काय सुचेल का, सांगता येईल का? तुम्हाला लक्षात येण्यासाठी आपण काय करूया, थोडेसे काही एक्झाम्पल घेऊया, सॉल्व करूया. ते एक्स इन ब्रॅकेट x मायनस 1 मायनस 20 हे कसं सॉल्व करणार? आता हे क्लिअर आहे की मिडल टर्म स्प्लिट करून आपण फॅक्टराइज करायचा विचार करतोय. त्याच मेथडने हे सॉल्व करायचं आहे. कसं करणार? किंवा तुम्हाला काय माहीतच नाही आहे कुठली मेथड वापरायची आहे, काय करायचं आहे, तर कसं करणार? पहिली स्टेप काय असेल तुमचे? मल्टिप्लाय करून घेऊया. सांगा काय येणार? x² मायनस किती? x मायनस 20. आता सांगा मिडल टर्म स्प्लिट करता येईल, प्रोडक्ट किती आला पाहिजे, ॲडिशन सबट्रॅक्शन किती आली पाहिजे? 5 4 20 ना, आणि -5 + 4 बरोबर आहे. म्हणजेच फॅक्टर्स काय मिळतील? ज्यावेळेस x² चा कोएफिशियंट 1 असतो, तुम्ही डायरेक्ट फॅक्टर लिहिले तर चालतात, तेवढं सगळं करायची गरज नाही. म्हणजेच फॅक्टर्स काय मिळतील? x - 5 आणि x + 4 बरोबर. समजा असं एक्झाम्पल असतं t इन ब्रॅकेट t - 1 मायनस 20. काय केलं असतं? t² - t मायनस 20 आणि मग मिडल टर्म स्प्लिट केले असते आणि t - 5 + 4 t - 5 फर्स्ट फॅक्टर आला असता, t + 4 आला असता सेकंड फॅक्टर. समजा p इन ब्रॅकेट p - 1 मायनस 20 एक्झाम्पल असतं, तर काय केलं असतं? तर p² - p - 20 याचं -5 + 4 आणि मग p - 5 फर्स्ट फॅक्टर्स p + 4. हे जर कळालंय, 3 एक्झाम्पल घेतलेत, एक नाही. इथे सांगा काय करणार? जसा इथे x होता, ह्या एक्झाम्पलमध्ये t होता, ह्या एक्झाम्पलमध्ये p होता, तसं इथे कोणती टर्म आहे? आदिती सांगा पटकन. बघा मी काय लिहितो आता, या टर्मनी प्रत्येकाला मल्टिप्लाय करतो. फक्त डोळ्याचं काय काम जे आहे, बारीक ऑब्झर्वेशन म्हणतात त्याला, ते जसं इथे x आहे, t आहे आणि p आहे, जसं कळतंय, तर तुम्हाला इथे हा x² - 4 त्याच्या जागी आहे असं समजून आपण मल्टिप्लाय करूया. पहिल्यांदा कोणाला मल्टिप्लाय करायचं? x² - 4x नी x² - 4x ला, म्हणजेच x² - 4x चा ब्रॅकेट स्क्वेअर होणार. x² - 4x नी कुणाला मल्टिप्लाय करायचं? -1 ला, म्हणजे -x² - 4x येणार आणि -20 आहे तसं. हे फक्त डोळ्याचं ऑब्झर्वेशन आणि मेंदूचं काम यांनीच कळू शकतं. आणि हे एवढे एक्झाम्पल घेतल्यानंतर एक वेळ समजण्याचे चान्सेस आहेत. आणि मग मी हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे, किंवा डायरेक्ट स्प्लिट करू का, याला नवीन नाव देऊया. x तर नाही देऊ शकत, t देऊया, p देऊया का y देऊया. आपण एक काम करूया, x² - 4x ला y असं नाव देऊया, लेट. आणि मग इथे काय येणार? क्वाड्रॅटिक इक्वेशन y² - y - 20. आता तुम्हाला सॉल्व करायला इझी जाईल. प्रोडक्ट किती आला पाहिजे? -20, म्हणजेच -5 + 4, म्हणजेच याचे फॅक्टर काय पडतील? आता हे सिम्प्लिफाय करतो, डायरेक्ट लिहित नाही. y² - 5 आहे, पुढच्या वेळेसपासून आपण डायरेक्ट लिहायला सुरुवात करूया. -20 आणि मग याच्यामधून कॉमन काय? तर y कॉमन घेतल्यावर y - 5 राहील आणि +4 कॉमन घेतल्यानंतर y - 5 राहील. आणि मग दोन्हीमधून y - 5 कॉमन घेतले तर आतमध्ये काय राहणार आहे? y + 4, जे फॅक्टर इकडे आलेले आहेत. आता हे आन्सर नाही आहे आपलं, कारण आपण y आपल्या मनाने घेतलं होतं, x² - 4x ला y म्हणलं होतं. ती व्हॅल्यू परत रिसबस्टिट्यूट करूया, म्हणजे x² - 4x - 5 फर्स्ट फॅक्टर आला, y ची किंमत टाकल्यावर x² - 4x + 4 सेकंड आला. हे फायनल आन्सर. कळलं का? बघा
नकोच एक. हे कुठेतरी ब्रॅकेटमध्ये लिहा किंवा इथेच लिहा. लेट एक्स स्क्वेअर मायनस 4x इज इक्वल टू वाय किंवा पुट म्हणा. पुट हां. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये हेच आहे ए स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. त्याला क्वाड्रेटिक इक्वेशनला फॅक्टराइज करायचं असेल तर प्रोडक्ट ए सी आला पाहिजे आणि ॲडिशन सबट्रॅक्शन बी आले पाहिजे. असं स्प्लिट करायचं आहे. इथे प्रोडक्ट किती आला पाहिजे? ए इंटू सी काय येणार आहे? 4√3. ए ची व्हॅल्यू आहे आणि सी किती आहे? -2√3. निगेटिव्ह साईन विचारात घ्यायचं म्हणजेच प्रोडक्ट काय आला पाहिजे? -√3 इंटू √3 3 आणि 4 2 जा 8 8 3 जा 24. -24 प्रोडक्ट आला पाहिजे आणि ॲडिशन सबट्रॅक्शन किती आली पाहिजे? 5 प्लस 8 मायनस 3. बरोबर आहे का? बघा मिडल टर्मचा साईन प्लस आहे म्हणजे बिगर नंबरचा साईन प्लस पाहिजे. +8 - 3 इज +5. म्हणजे आता मिडल टर्म स्प्लिट करायची. फर्स्ट आणि लास्ट टर्म आहे तशी. 4√3 एक्स स्क्वेअर आहे तसं, -2√3 पण आहे तसं आणि मिडल टर्म 5x ऐवजी काय लिहिणार तुम्ही? +8x - 3x +8x - 3x. यांची ॲडिशन कन्फर्म करायची. +5x येते. ॲडिशन असेल किंवा सबट्रॅक्शन असेल. आता फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म दोन टर्ममधून कॉमन काय येईल? 4 कॉमन येईल. 4x कॉमन येईल. 4x आतमध्ये काय राहील? 4x कॉमन आल्यावर इथे √3x राहील प्लस 2 राहील आणि इथे काय कॉमन घ्यायचं म्हणजे √3x + 2. इथे पण सेम फॅक्टर राहील. काय कॉमन घ्यायचा? बघा तुम्हाला हे माहीत पाहिजे. 3 म्हणजे काय? √3 इंटू √3 म्हणजे जिथे जिथे 3 दिसतोय तिथे तिथे तुम्ही √3 कॉमन घेऊ शकता आणि √3 राहू शकतो. बरोबर. -√3 कॉमन येईल. एक्स नाही. -√3 कॉमन घेतल्यावर दोन्हीकडे -√3 आहेत तर आतमध्ये √3x + 2 फॅक्टर राहणार आहे आणि मग दोन्हीमधून हा फॅक्टर कॉमन घेऊया म्हणजे √3x + 2 कॉमन घेतला आणि 4x - √3 राहिले. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड इथे दिलेलं आहे. करा सॉल्व. येईल आता. 1 मिनिट थांबा.
7√2x², हे अगोदर सॉल्व करा आणि नंतर सगळ्यांचे आन्सर सांगा. 7√2x² -10x -4√2. त्यांचं झालं असेल त्यांनी नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. 5√5x² + 30x + 8√5. महत्वाचा AC बघा, ज्यांचा प्रोडक्ट AC आला पाहिजे त्या टर्म काय आहेत, मल्टिप्लाय करा आणि मग सॉल्व करता येईल. हे एक्झाम्पल सॉल्व करताना हे एवढंच एक्झाम्पल नाही आहे, लक्षात घ्या. हे महत्त्वाचं आहे. काही जण स्वच्छ राहावी नोटबुक म्हणून स्वच्छ राहते, कोरच राहतं, डोक्यात पण कोरच असतं. मग हे पण लिहा बाजूला कुठेतरी. आणि नेक्स्ट दोन्ही एक्झाम्पलचे आन्सर सांगा. हां, प्रोडक्ट AC काय आलं पाहिजे बघा. A आहे 5√5 मल्टिप्लाय बाय C 8√5. 5 × 8 40 आणि √5 × √5 5. म्हणजेच प्रोडक्ट एवढं आलं पाहिजे 40 × 5 जे काही असेल ते 200. ॲक्च्युली 200 करायचं नाही, ॲक्च्युली त्यांना अजून फॅक्टर फॉर्ममध्ये घ्यायचं, जेणेकरून का डायरेक्ट कळतंय तुम्हाला 30 ॲडिशन सबट्रॅक्शन आली पाहिजे, प्रोडक्ट 200 आला पाहिजे. अशा दोन कोणत्या टर्म आहेत? चालेल. म्हणजे मी काय करतो 20 × 2 × 5 करतो, म्हणजे 40ला फॅक्टराइज करतो 20 × 2 आणि मग 5 to the 10 आणि 20 असे दोन नंबर्स मिळतील. ज्यांचा प्रोडक्ट 20 आणि 10, ज्यांचा प्रोडक्ट 200 असेल आणि ॲडिशन 30 असेल. म्हणजे 5√5x² फर्स्ट टर्म आहे तशी, लास्ट टर्म पण आहे तशी. 30xला स्प्लिट करायचं आहे प्लस 20x + 10x + 8√5 आणि मग याच्यामधून कॉमन काय घेता येईल, 5 कॉमन येईल का, 5x कॉमन घेतले तर आतमध्ये √5x राहील प्लस 4 राहील. याच्यामधून काय कॉमन घ्यायचं आहे जेणेकरून √5x + 4 राहील. तर इथे प्लस 4x 4√5 ना, प्लस 4√5 सॉरी 4 कसं रे 2√5 प्लस 2√5 कॉमन येईल √5 बघा मल्टिप्लाय करून 2√5 × √5 म्हणजे 10x येईल आणि प्लस 4 2√5 × 4 म्हणजे 8√5 येईल. आणि मग दोन्हीमधून हा फॅक्टर कॉमन घ्या, √5x + 4 कॉमन घेतला तर इथे राहील 5x + 2√5. हे असं आन्सर नेक्स्ट एक्झाम्पलचं पण आलं असेल तर पुढचा क्वेश्चन देतो. (9 × x - 2y bracket square) -4 × x - 2y -13. हा AC व्यवस्थित सॉल्व करायचं बाजूला. आणि तसंच यांचा पण प्रोडक्ट किती आला पाहिजे, A × C म्हणजे 7√2 × -4√2 7 4 जा
-28 मल्टिप्लाय √2 इंटू √2 2 येणार. आता हे मल्टिप्लाय करत बसायची गरज नाही, कारण -10 ॲडिशन सबट्रॅक्शन पाहिजे. उलटं मी याला 7 इंटू 4 उगाच मल्टिप्लाय केला इंटू 2 असंच ठेवूया. बघा याच्यामध्ये कोणत्या टर्म असे आहेत ज्यांची ॲडिशन 10 येते. 7 टू द 14 आणि 4 चालेल ना. 7 टू द 14 आणि 4 हे दोन टर्म आले तर यांची ॲडिशन बरोबर, यांचं मल्टिप्लिकेशन येईल -14 आणि +4 -10 येईल आणि प्रोडक्ट तर तेच आहे. म्हणजे मल्टिप्लाय करून तुमचं -56 येईल, पण ते नाही आणायचं, आपल्याला फॅक्टराईज करायचं आहे. असे दोन फॅक्टर शोधायचे आहेत. उलटं जेवढं जास्त फॅक्टराईज करताल तेवढे जास्त ऑप्शन मिळतील तुम्हाला ज्यांची ॲडिशन 10 आली पाहिजे, ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन. मग इथे 7 √2x², फर्स्ट टर्म आहे तशी -10xच्या ऐवजी काय लिहिणार तुम्ही, -14x + 4x -4√2 आहे तसं. फर्स्ट आणि सेकंड टर्म मधून कॉमन काय येईल, 7x कॉमन आल्यावर √2x - 2 येईल आणि इथे √2x - 2 पाहिजे मला, त्यासाठी कॉमन काय येईल, 4√2 कॉमन येईल, -4√2 कॉमन येईल. निगेटिव्ह साईन कॉमन आल्यावरच +4√2 कॉमन येईल. आणि मग आतला फॅक्टर्स 2√2 कॉमन येणार ना. हा एक मिनिट, 4x आहे ना, बरोबर. 2√2 मल्टिप्लाय बाय √2 म्हणजे 4, बरोबर. 2√2 मल्टिप्लाय बाय -2 म्हणजे 4√2 नाही, बरोबर आहे. 2√2 कॉमन आहे आणि मग दोन्हीमधून √2x - 2 कॉमन घेतल्यावर 7x + 2√2 असं सेकंड फॅक्टर मिळेल. एक 2 एक्झाम्पल फक्त सॉल्व करूया आणि ब्रेक घेऊया. 3च एक्झाम्पल थोडेसे वेगळे आहेत. वेगळे म्हणजे हेच सगळं आहे, फक्त फॉर्म वेगळा आहे. हे झालंय सगळ्यांचं, कोणाचं बाकी नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन दिलेलं आहे बघा बोर्डवर, लिहून घ्या. बघा सरळ दिसतंय, x - 2y² आहे, x - 2y आहे. जर याला काहीतरी तुमच्या आवडीचं नोटेशन वापरलं, ABCD PQRS काहीतरी वापरलं, कशाला लिहूया, तर x - 2y ला पुट करूया, काय लिहूया, p = p. प्रत्येक जणाला लेटर कोणतं आवडतं माहिती आहे, आपल्या नावात असतं तेच आवडतं. मी असतं तर मी म्हणलं असतं ए पाहिजे. सांगा, = काय येणार, इक्वेशन 9p² - 4p - 13. करा सॉल्व. नेक्स्ट क्वेश्चन देतो. आणि मग जे काही फॅक्टर्स येतील त्याच्यामध्ये परत पीच्या फॉर्ममध्ये आन्सर नको आहे आपल्याला, x - 2yच्या x - 2y किंमत टाका, ॲडिशन सबट्रॅक्शन होत आली असेल तर करा. 3 एक्झाम्पल आहेत, असेच आहेत सगळे.
-5. लास्ट एक्झाम्पल येतोय ते 8 × a+1 ब्रॅकेट स्क्वेअर, किंवा जागा पुरणार नाही, हे करूया. बघा यांचा प्रॉडक्ट किती आला पाहिजे, 9 × -13. हे अवघड वाटतंय पण अवघड नाही आहे, एकदम सिम्पल आहे. 9 × -13 मल्टिप्लाय किती, सरळच आहे का ते? -13 आणि +9, बरोबर आहे का? बरोबर आहे तसंच आहे. हे तयार नेहमी तयारच नसतं, हे आलं योगायोगाने म्हणून, खुश व्हायचं नाही. 9p² -13p + 9p -13 आणि मग कॉमन घ्या, p कॉमन येईल फक्त, म्हणजे हां चालेल, काय फरक पडत नाही. कॉमन येणारा आहे बघ, तू जर 9p आधी घेतलं तर पहिला फॅक्टर जो कॉमन येणार आहे तो दुसरा येईल, दुसरा येणार आहे तो पहिला येईल. कळलं का काय? मला पण नाही कळलं तरी सुद्धा 9p -13 तू त्या पद्धतीनं कर, मी असं करतो. दोन्हीमधून 9p -13 मी कॉमन घेतो, 9p -13, आणि तू काय कॉमन घेणार माहिती आहे, इथे जो शिल्लक राहणार आहे p+1 तो कॉमन घेणार. आणि मग आन्सर असं नाही लिहायचं, पीची किंमत टाकायची, म्हणजेच 9 × x - 2y -13 आणि x - 2y +1, आणि मग इथे ॲडिशन सबट्रॅक्शन केलेली बरी नाही गरज. 9x फक्त काय करूया, 9x - 18y -13 हे जरा बरं दिसेल, x - 2y +1. असंच नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करा. पुट x + y = मी a मानतो याला. तुम्हाला काय मानायचं असेल ते माना. शक्यतो लेटर्स आहे ना प्रत्येकाने वेगवेगळे वापरा, म्हणजे थोडंसं प्रॅक्टिस होईल तुमचं. नाहीतर मग एकच लेटर आपल्याला आवडतं, XYच फक्त आवडतं, ABCD PQRS TR काय वेगळं आलं की आपल्याला म्हणजे सुचत नाही, काय असलं नको. तुम्हाला शक्य होईल तेवढे लेटर्स वेगळे वापरा. अगदी R वापरला, Z वापरला तरी चालेल. नेक्स्ट एक्झाम्पल देतो मी इथे. 8 × a+1 होल स्क्वेअर +2 × a+1 × a+2 b+2. हे नाही बसणार आहे एक्झाम्पल इथे, हेच सॉल्व करा, नंतर बघू काय येणार इथे. 2a² -9a -5, आणि मग इथे प्रोडक्ट आला पाहिजे 2 × -5, प्रोडक्ट आला पाहिजे AC म्हणूया आपण याला, 2 × -5, आणि मग -10 असं प्रोडक्ट आलं पाहिजे. 2 नंबर असे कोणते ज्यांचा प्रोडक्ट -10 आहे आणि ॲडिशन सबट्रॅक्शन 9 आहे. सरळ आहे, 10 × 1 = 10, आणि मिडल टर्म ॲडिशन जर निगेटिव्ह पाहिजे तर बिगर नंबर निगेटिव्ह पाहिजे, +9, आणि प्रोडक्ट कधी निगेटिव्ह येतो ज्यावेळेस दोन्हीचे साईन अपोजिट असतात, -9 +1 -10 +1, म्हणजेच याला फॅक्टराइज काय करायचं आहे, -10 +1 ने. इथे मात्र डायरेक्ट मगाशी केलं तसं फॅक्टरायझेशन करून चालणार नाही, डायरेक्ट रिझल्ट देऊन चालत नाही इथे. म्हणजे a -10 पहिला फॅक्टर आणि a+1 दुसरा फॅक्टर, अजिबात नाही. का तर इथे a² म्हणजे फर्स्ट टर्मचा कोइफिशियंट 1 नाही आहे. त्या केसमध्ये तुम्हाला सिम्प्लिफायच करायला लागतं, म्हणजेच 2a² फर्स्ट टर्म आहे तशी, सेकंड आणि थर्ड टर्म काय येणार, -9a ऐवजी -10a + 1a -5, आणि मग इथे कॉमन घ्या, 2a कॉमन घेतलं तर a -5, आणि +1 कॉमन घेतलं तर a -5,
आणि दोन्हीमधून a मायनस 5 कॉमन आणि 2a प्लस 1 दुसरा वेक्टर. पण आपल्याला a कशाला मानलेलं आहे ती किंमत टाकायला विसरायचं नाही. म्हणजे फायनल आन्सर येणार x प्लस वाय मायनस 5 आणि इथे 2x प्लस 2y 2ने डायरेक्ट मल्टिप्लाय पण केला मी प्लस 1. हे झालं आन्सर. 8 इंटू a प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 इंटू a प्लस 1 इंटू b प्लस 2 आणि शेवटची टर्म आहे मायनस 15 b प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 15 b प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. बघा क्वेश्चन करतो का. सर बोर्ड दिसतोय. आता बघा ब्लर दिसतोय. लेफ्ट वन जॉईन करा परत. लेफ्ट वन जॉईन करा. बघा बरं आता आहे का ठीक. चालेल. नेक्स्ट एक्झाम्पल काय करायचं सांगा. ए प्लस 1 आणि बी प्लस 2च्या फॉर्ममध्ये जसं इथे एक्स वायच्या फॉर्ममध्ये टर्म होत्या त्याला नवीन नाव दिलं ए, तसं इथे ए आणि बीच्या फॉर्ममध्ये दिसतंय तुम्हाला की ए प्लस 1 एक टर्म आहे आणि ए प्लस 1च्या फॉर्ममध्ये इक्वेशन आहे आणि बी प्लस 2च्या. हे इझी होण्यासाठी काय करूया तर पुट ए प्लस 1ला आणि बी प्लस 2ला काहीतरी नाव देऊया. काय देऊया. एक्स वायच्या फॉर्ममध्ये इक्वेशन आलं तर तुम्हाला इझी वाटेल का पी क्यूच्या फॉर्ममध्ये. ए प्लस 1ला एक्स म्हणूया आणि बी प्लस 2ला वाय म्हणूया. म्हणजे हे दिलेलं इक्वेशन कसं येईल सांगा. 8x स्क्वेअर प्लस 2xy मायनस 15y स्क्वेअर. आता गंमत आहे ॲक्च्युली आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन स्प्लिट करून फॅक्टराइज करता येतं. तसं इथे सुद्धा तेच आहे क्वाड्रेटिक इक्वेशनच आहे. कळतंय का बघा. त्याच फॉर्ममध्ये एक्झाम्पल आहे. फक्त स्प्लिट करायचं प्रॉडक्ट किती आलं पाहिजे ॲडिशन सबट्रॅक्शन किती आलं पाहिजे. त्यासाठी एक थोडंसं डोकं चालवायचं. असं समजायचं वाय नाहीच आहे वायची टर्मच नाही आहे. इथे लिहितो किती प्रोडक्ट आलं पाहिजे. फर्स्ट टर्म किती आहे 8 इंटू लास्ट टर्म काय आहे मायनस 15 एवढा प्रोडक्ट आला पाहिजे. आणि ॲडिशन सबट्रॅक्शन किती आली पाहिजे तर वाय नाही आहे म्हणजे 2x 2 पाहिजे आहे. मग 15 8 जा 120 येईल. पण 12 आणि किती 10 आणि 12 चालेल 120चे फॅक्टर्स. किंवा आपण 8 इंटू एक काम करूया याला 8 इंटू मायनसच प्रोडक्ट देणार आहे 5 इंटू 3 करूया. आणि मग नाही 8ला पण फॅक्टराइज करायला लागेल ना. ठीक आहे. सोपं होण्यासाठी 12 आणि 10 बोलले ना. नाही चालणार. 12 आणि 10 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 5 इंटू 3. आता याच्यामध्ये मायनस येणार आहे. याच्यात कोणते तरी 2 नंबर असे असतील ज्यांचा प्रोडक्ट तर एवढा येतोय जो काही आहे मायनस 120 येतोय आणि ॲडिशन सबट्रॅक्शन 2 आली पाहिजे. तर ते किती येत आहे 2 5 जा 10 आणि 4 3 जा 12 आणि 10 आणि बिगर नंबरचं साईन
पॉझिटिव्ह पाहिजे, म्हणजे +10 12 आणि -10. आता बघा लक्ष द्या, वायचा विचार करायचा असेल तर इथे y² घ्यायचा आणि मग इथे y² असेल तर ॲडिशन सबट्रॅक्शन 2xy कधी येईल, 12y आणि -10y. वायचा विचार नाही केला तरी चालेल. बघा लक्षात येते का, फर्स्ट टर्म येणार 8x² आणि +2xy च्या ऐवजी काय येणार, +12xy -10xy, +12 -10 याची ॲडिशन +2xy -15y². इथे मात्र वायला सोडायचं नाही. आणि मग याच्यामध्ये फर्स्ट टर्ममधून कॉमन काय येईल, तर 4x येईल. आतमध्ये काय राहील, x+3 आणि मग इथे काय कॉमन येईल आतमध्ये, x+3 राहील. 2x+3 आतमध्ये राहील, म्हणजेच -5 कॉमन येईल का, y पण राहतोय ना रे, 2x+3y राहील आणि इकडे 2x+3y कॉमन येण्यासाठी 5y कॉमन येईल आणि 2x+3y राहील. म्हणजे आता 2x+3y दोन्हीमधून 2x+3y कॉमन येईल आणि फॅक्टर राहील आतमध्ये 4x - 5y. आता इथे मात्र हे एक्झाम्पलचा आन्सर फायनल नाही आहे का, तर x आणि yच्या व्हॅल्यू a+1 b+2 टाकायला लागते. म्हणजे पहिल्यांदा इथे टाकतो 2 × a+1 +3 × b+2. हा फर्स्ट फॅक्टर झाला. सेकंड फॅक्टर येईल 4 × a+1 -5 × b+2. आता काय करतो, इथे मल्टिप्लाय करतो. आन्सर मी डायरेक्ट लिहितो आता, 2a + 2 नंतर करतो ॲडिशन 3b + 3 × 6, 6 + 2 8, म्हणजेच +3b + 8. बरोबर आलं आहे का बघा फर्स्ट फॅक्टर. नंतर 4a + 4 नंतर लिहितो -5b आणि -10 +4 - 10 +4 - 10 म्हणजे -6 असं आन्सर आहे.